की आता आम्ही जे काही जास्तीचे कर लागतात वगैरे ते सगळे माफ करू. ठीक आहे, हा जनतेला फायदा कदाचित होऊ शकतो, पण दुसरी बाजू ह्याच्यातून ही, आम्ही विरोध नाही करत स्कीमला, पण जो बिल्डरांना तुम्ही पेनल्टी लावणार होता, दंडात्मक कारवाई होणार होती, नगरविकास खात्याच्या मंत्र्यांनी सांगावी की तिथे सेटिंग होऊन बिल्डरांना तुम्ही माफ करताय की जनतेला खरोखर माफ करताय. बिल्डरांवरचा जो दंड आहे तो माफ करताय का, हा देखील प्रश्न, याचं उत्तर त्यांनी देणं गरजेचं आहे. हो, बघा परिस्थिती हीच आहे की एका बाजूला जंगल कापतात, दुसऱ्या बाजूला बिबट्या जेव्हा शहरात येतो तेव्हा आमच्या सगळ्या आमदारांचे थोडे विषय ज्वलंत होतात इथे, कारण भाजप सरकार जंगल कापतं म्हणजे बिबट्यांचे घरं कापतं आणि बिबट्या आपल्या घरात आल्यानंतर आपण अर्थात बोलायला गरजेचं असतं. पण वरचा हाऊस 2 वेळा तहकूब झालं कारण मंत्रीच नाही. काल पण आम्ही जेव्हा विरोधी पक्षाचा प्रस्ताव मांडत होतो समोर कोणीच नव्हतं. आणि खरी गोष्ट ही आहे की जरी एकनाथ शिंदेनी सांगितलं असेल की त्यांच्या मंत्र्यांनी बसायचं, स्वतःचं काय, स्वतः तिथे असताना त्यांनी खाती वाटप नुसतं उत्तर देण्यापुरतं, दुसरं म्हणजे प्रश्न घेता येत नाही, उत्तरं देता येत नाही, समोर जे कोण प्रश्न विचारतात त्यांना समोर तोंडावर तोंड म्हणजे तोंडी काही उत्तर देऊ शकत नाही, डोळ्यात डोळे घालून बोलू शकत नाहीत. मग तुमची तयारी नसेल मंत्री बनायची तर का मग त्या पदावर तुम्ही बसलेला आहात. आणि इतरांना जेव्हा तुम्ही सांगता तुमच्या मंत्र्यांना की तुम्ही तिथे बसा, स्वतःच्या खात्याची तर उत्तर द्यायला तुम्ही तयार आहात. आम्ही वाघ आहोत ना तिथे, बिबटे कशाला पाहिजेत. एक मिनिट, बघा त्याच्यात लाडकी बहीण योजनेमध्ये आता बहिणींना अपात्र ठरवलं जातं. लाखो बहिणींना अपात्र केलं, म्हणजे निवडणुकांपूर्वी सगळ्या पात्र होत्या, त्याच्यात कितीतरी हजार हे पुरुष पण होते. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आता लाडक्या बहिणीवर प्रश्न विचारला तर मुख्यमंत्री थोडे तापतात की याच्यावर बोलू नका. का आम्ही विचारायचं नाही का की 2100 रुपये जे तुम्ही देणार होता ते कधी देणार, हा प्रश्न आहेच. सरकारकडे ती पूर्ण यादी आलेली आहे. आणि कदाचित म्हणजे तुम्ही बघा, अच्छा हे बिल्डर्सना सगळ्यांना तर त्यांनी माफ करून टाकलेलं आहे, पण निवडणुकीत जो आनंदाचा शिदा वाटला जातो त्याच्यात ह्या बिल्डरांचं काही कॉन्ट्रीब्युशन आहे का, हे तुम्ही सरकारला विचारा. यादी तर असते. आणि तुम्ही मला सांगताय की जे इमारत बांधतात, जे परवानग्या घेतात, त्यांची तुमच्याकडे यादी नाहीये, त्यांच्याकडे तुमचं रजिस्ट्रेशन नाहीये. असं कसं होऊ शकतं. म्हणजे मग सरकार चालवते की काय चालवते तुम्ही. मी मध्यंतरी एक ट्विट केलं होतं. नाशिकमधले एक बिल्डर महोदय आहेत, भाजपच्या खूप जवळचे आहेत. त्यांचं नाशिकवर किती प्रेम आहे मला माहित नाही, पण ते मुख्यमंत्र्यांसमोर बसलेले आहेत आणि त्यांनी एआयला डायरेक्ट ग्रीन झोन बरोबर जोडलेलं आहे. आणि त्यांनी त्याच्यात एक उपाय दिला की तुम्हाला अत्याधुनिक आणि असं काही टेक्नॉलॉजी युक्त सगळं हे कुंभमेळा करायचं असेल तर तपोवनच्या जागी साधुग्राम बनवा, साधुग्रामला ग्रीन झोनमधून रेसिडेन्शियल झोनमध्ये आणा आणि तो टीडीआर तुम्ही बाजूला वापरू शकता. माईसचं टेंडर कोणी काढलं तर ह्याच सरकारने काढलं होतं. म्हणजे साधूंच्या नावापोटी किंवा त्यांच्या पडद्याआड तुम्ही तिथे धंदा करू इच्छित आहेत, तुमच्या बिल्डरांना ही जागा द्यायची आहे. हे बिल्डर कोण आहेत आणि त्यांच्या फेसबुकवर अजून तो व्हिडिओ आहे का बघा. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.